जे मी पुरावे दिलेत त्याबद्दल विचारा असं रणजित कासलेनं म्हटलेलं आहे। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा आता रणजित कासलेनं केला। कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाल्याची माहिती देखील रणजित कासलेनं दिली आहे। बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कराडचे हस्तक आहेत। रणजित कासलेनं धनंजय मुंडे यांनी कराडवर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचं देखील आता रणजित कासलेनं म्हटलेलं आहे। निवडणुकीमध्ये घोटाळा झाला आहे असं रणजित कासलेनं म्हटलं तर ईव्हीएम जवळ न जाण्यासाठी मला पैसे देण्यात आले। मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यात 10 लाखांची रक्कम जमा झाल्याचा दावा देखील आता रणजित कासलेनं केलेला आहे। बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत, पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला। पहिले दाखवतो ना, पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं। बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात। जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो। तसाच तीच ऑफर मला होती, पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात। बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा, नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा। लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती। 25 कराड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना, एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली 25 वर्ष, जेवढा पगार आहे लमसम, तुमचा पगार होत असेल 15 करोड 10 करोड, तर तुम्हाला 50 करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील, त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।